अंबाबाईची आळवणी आणि अंबाबाईचा जागर झाल्यानंतर आता आपण एका सुंदर नाटकाचा अनुभव घेणार आहोत. आपल्या MS च्या लहान मुलांकडून सादर होणारे एक सुंदर सांस्कृतिक नाटक संत तुकाराम यांच्या अभंगांवर आधारित आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून समाजाला भक्ती मार्गाची शिकवण दिली. लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी अभंग लिहिले. ते स्वतः विठ्ठल भक्त होतेच, पण त्यांनी लोकांनाही विठ्ठलाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. असे म्हणतात, त्यांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यात आली, पण नदीच्या तीरावर असणाऱ्या अनेक लोकांनी ते अभंग गाऊन ती जिवंत असल्याचे दाखवून दिले. त्याच तुकारामांच्या अभंगांच्या चमत्काराची झलक आता आपण पाहणार आहोत. चला तर मग स्वागत करूया आपल्या MS च्या लहान कलाकारांचं. हे नाटक आपल्या समोर सादर करत आहेत अनया गावडे, आध्या परब, जारा वर्लीकर, पूर्वी गोयलकर, मायरा मेहंदी, अबीर घोडके, अगस्त्य घोडके, प्रत्युष देवलकर, रुवान मेहंदी, उर्जित दांडेकर. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन अश्विनी परब आणि विनीत परब यांनी केलं आहे. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्या कलाकारांचं. विठ्ठल विठ्ठल माझ्या मनाचा घेतलाच रे ठाव. एक नवीन अभंग लिहावसे वाटत आहे. जय विठ्ठू माऊली. आहो, जरा घराची कामे तरी करा. भक्त असणं हे चांगलं आहे, पण पोट भरायला तर काहीतरी करा. अवली, हीच माझी सेवा आहे. विठ्ठलाच्या प्रेमात माझं मन अडकलं आहे. तसंही माझ्या विठ्ठू माऊलीची इच्छा असेल तर आपण कधीच उपाशी राहणार नाही. आई, बाबा बरोबरच म्हणत आहे. बाबा मलाही अभंग शिकवतात. मी पण विठोबांची भक्त बनेन. हो, खरंच ना रे काकू. तुकाराम काका मलाही अभंग शिकवतात आणि विठ्ठल मलाही आवडतात. मी पण तुझ्याबरोबर भजन करेन भागीरथी. हे बरं आहे, तुम्ही विठ्ठल भक्त, तुमची मुलगी तुमची भक्त, म्हणून तीही विठ्ठल भक्त. चालू द्या हो तुमची विठ्ठल राधना. विठ्ठल 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 विठ्ठल. हा तुकाराम दररोज कागदावर काहीतरी विचित्र लिहितात, पण तरीही लोक म्हणतात संत. या लोकांवर हसावसा वाटते. हो, अभंग म्हणतात काय? मला तर समजत पण नाही यांचं काय चालू आहे ते. महार असून लोकांना देवाची भक्ती करायला शिकवतात काय? वेळेत कामं नाही केली याचा परिणाम असा होतो. तरीही आम्ही म्हणत होतो असे देवाच्या नावाचा प्रचार तुकारामाला करून देऊ नका. त्याच वेळी ऐकले असते तर आज हा दिवस पाहावाच लागला नसता. तरी अजूनही सांगतोय आम्ही, अजून वेळ गेलेली नाही. काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे तुकारामाचा. या तुकारामाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. याला याचेच अभंग नदीत बुडवायला सांगू. याच्याने याला कळेल की जो ते करत आहे ते अयोग्य आहे. हो महाराज, ही युक्ती तर खूपच चांगली आहे, पण तो स्वतःची अभंग नदीत का बरं बुडवेल? त्याला असं करण्याला आपण कसे भाग पाडू? लोकांचे मन तुकारामांकडे आहे. एवढी लोकांची साथ असताना ते आपले अभंग का बरं नष्ट करतील? तुम्ही थोडं जास्तच उत्साहित होत आहात असं नाही का वाटत? अहो, तो स्वतःच त्यांचे अभंग नदीत बुडवेल. तुम्ही फक्त पाहतच राहा. त्यांचं हे बोलणं भागीरथीची मैत्रीण राधा ऐकते आणि ती पळत जाऊन भागीरथीला सांगते, भागीरथी भागीरथी, तुझ्या बाबांचे अभंग नष्ट करायला ते रामेश्वर भट येत आहेत. अगं राधा, हे तू काय म्हणतेय? तुला कसं कळलं हे सगळं?
अगं, मी माझ्या कानाने ऐकलंय तुझ्या बाबांचे अभंग नष्ट करायला ते रामेश्वर भट एक गोष्ट करत होते. ते नक्कीच काहीतरी विचित्र करणार. जर हे खरं आहे तर आपल्याला लगेच जाऊन बाबांना सावध करायला हवं. जर सावध केलं तर ते अभंग वाचवायला प्रयत्न करतील. हो भागीरथी, आपण तुझ्या बाबांना सावध केलं पाहिजे. त्यांचे अभंग इतके छान आहेत. आपण लवकरच जाऊन त्यांना सावध करूया. हो ना ग राधा? हो हो, चला लवकर. आपण तुझ्या बाबांना सावध करायला हवं. आई, आई, कुठे आहेस तू? आई, लवकर ये ना इथे. आई, येतेस का? अगं हो हो, आलीच मी. पण काय ग भागीरथी, तुला एवढी कसली घाई लागली ग? आई, आपल्याला बाबांचे अभंग वाचवायला हवेत, नाहीतर ते नष्ट होऊन जातील. अगं, हे तू काय म्हणत आहेस? मला काही लक्षात नाही येत आहे. कोण नष्ट करणार तुझी बाबांचे अभंग? काय ग सीमा, तुला कळालं काही काय म्हणत आहे? हो काकू, खरं बोलत आहे ती. या राधेने सर्व तिच्या कानाने ऐकलं आहे. अगं सांग ना ग राधा, आपण काकांनाच सावध करायला गेलेलो ना. हो काकू, ते रामेश्वर भट आणि त्यांच्या सोबत शिष्य मोहन आणि मंबाजी इथे येत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहेत की तुकाराम काका महार असल्याने लोकांना भक्ती शिकवायचा काहीच हक्क नाही. तो फक्त इथे ब्राह्मणाकडे आहे. ते इथे येत आहेत आणि तुकाराम काकांचे अभंग नष्ट करायला भाग पाडतील. अहो, ऐकलत काय? हे मुली काय म्हणत आहेत? ते म्हणत आहेत की ते रामेश्वर भट येऊन तुमचे अभंग नाहीसे करतील. तुम्ही लवकर अभंग लपवा. अभंग लपव म्हणतेस? अभंग लपवण्याने काय होईल बरं? अहो, ते नाहीसे होणार नाहीत ना. तुम्ही एवढी ती अभंग लिहिलीत, ती नाहीसे होण्यासाठी का? मी अभंग लिहिले कारण विठोबा माऊलींनी ती माझ्याकडून लिहून घेतली. जर माझे अभंग लिहिले हे विठोबाच्या कृपेने झाले तर ते नाहीसे होणार की नाही ते सुद्धा विठोबा माऊली ठरवेल. अहो, एवढा जीव आहे तुमच्याकडे त्या विठू माऊलीवर की त्यांच्यासाठी तुम्ही ती अभंग लिहिलीत. आता तीच अभंग तुम्ही नष्ट करणार काय? अगं, नष्ट करणारा मी कोण? माझ्या विठू माऊलीची इच्छा विरुद्ध काहीही घडत नाही. जर त्यांची इच्छा असेल तर या घरातच माझे अभंग नाहीसे होणार व जर त्यांची इच्छा नसेल तर अभंगांना काहीही नाही होणार. बरोबर म्हणालास तू तू. देवाची इच्छा असेल तसं घडतं हे तर मीही मान्य करतो. पण तुझा विश्वास आहे का तुझ्या विठू माऊलीवर? विठ्ठल विठ्ठल, या मोहन बुवा, आज कसे बरं येथे आलात रामेश्वर भट्टांना आणि मंबाजींना घेऊन? तुमच्या आगमनाने माझे घर धन्य झाले. ते सर्व ठीक आहे, पण तू मला सांग, तू महार असून कसं बरं सगळ्यांना भक्तीचा रस्ता दाखवतोस? आणि तुला नाही वाटते जर देवाची इच्छा असेल तर तू ब्राह्मण नसता बनला का? सत्यवचन, ब्राह्मण हे वेदांचे ज्ञान आणि भक्तीचे प्रमाण ठरवणारा असतो. देवाने तुला महार बनवलं हेच पुरेसं आहे तुला कळून द्यायला की तू त्याच्या भक्तीचा प्रचार करण्यास अयोग्य आहेस. देव इच्छा काय आहे हे तुला आतापर्यंत नाही कळलं. आता माऊलींची इच्छा काय हे मला कसं कळणार बरं? मी आपल्या दोघा चौघांमध्ये विठ्ठलाचे गाण गातो, मला तर एवढंच कळलं. आता माऊलींची इच्छा काय हे मला कसं कळणार बरं? मी सांगतो कसं. तू तुझे अभंग इंद्रायणी नदीला अर्पण कर आणि जर माऊलीची इच्छा असेल तर तुझ्या अभंगाला काही नाही होणार. आणि जर तुला तुझे अभंग नाही मिळाले तर समजून जा की माऊलीची इच्छा काय आहे. अगदी बरोबर. जर विठ्ठलाची इच्छा असेल तर तुझी अभंग जसे त्या तसे तुझ्याकडे परत येतील. जर नाही आली तर समजून जा हीच विठ्ठलाची इच्छा आहे. अहो, हे तुम्ही काय म्हणत आहात त्यांना? भरपूर मेहनत घेतली आहे त्यांनी त्यांच्या अभंगांवर. तुमच्या बोलण्यावर ते त्यांचे अभंग नष्ट करतील. हो बाबा, तुम्ही तुमचे अभंग इंद्रायणीत टाकू नका. तुमचे अभंग इतके छान आहेत म्हणूनच तर एवढी लोक विठ्ठलाचे नाव घेतात. अभंग करवणारी ती माऊली
आणि हे सर्व घडवणारी ती माऊली. तुकाराम स्वतः मानतात की विठ्ठलाच्या इच्छेवाचून काहीही घडत नाही. तर मग इंद्रायणीला हे अभंग अर्पण करण्यात काहीच हरकत नसली पाहिजे तुकारामांची. नाही टाकणार ते भंग इंद्रायणी. तुम्ही त्यांना असं कशाला बोलत आहात? तुमच्या बोलण्यावर ते असं नाही करणार. बघितलं, एवढीच यांची विठ्ठल भक्ती. स्वतःच्या देवावर पण इतका विश्वास नाही की अभंगांचा रक्षा तो करेल. अहो गुरुजी, नुसतं वार्ता करणारी लोक आहेत ती. यांच्याकडून काय विठ्ठल भक्ती होणार बरं? दोघा चौघांना एका जागेवर जमा करून अभंग, भजन, गाणी करणे एक गोष्ट असते, पण देवावर खरी भक्ती ठेवणे हे वेगळंच आहे. फक्त गर्दी जमा करून त्यांच्याकडून फायदा करून घेण्याची वृत्ती ठेवणारी लोक खरी भक्ती दाखवूच शकत नाहीत. अहो छे छे, माझी विठ्ठू माऊली आहे तर मला या अभंगाची काय गरज? जर त्यांची इच्छा असेल तर मी या अभंगांशिवायच त्यांचे नाव घेऊन लोकांना प्रोत्साहित करेन. चला आपण इंद्रायणी नदीकडे जाऊ. विठ्ठल थांबला विचार करत. अहो थांबा ना, हा न्याय नाही. तुम्ही तुमचे अभंग इंद्रायणीत कशाला टाकता? अगं मुली, काय झालं? तू का रडत आहेस? तू कोबा नदीकडे का चालत आहेत अभंग घेऊन? अहो माय, बघा ना, आपली अभंग इंद्रायणी नष्ट करायला म्हणत आहे ते. का रे तुकोबा, खरंच की काय? एवढी छान तुझी अभंग, का बरं इंद्रायणी टाकत आहेस? माई आजी, हे आमचं ऐकतच नाहीये. तुम्हीच समजवा ना. खरंच आजी, कदाचित तुमचं ऐकतील. एवढी सगळी म्हणत आहेत तर ऐक ना त्यांचं. कशाला पाण्यात टाकतो अभंग? अहो त्यांनी ठरवलं आहे ना, मग तुम्ही असं कसं करत आहे? रस्ता सोडा हो त्यांचा. त्यांनी ठरवलं आहे आज त्यांच्या भक्तीचे प्रमाण द्यायचं, तर त्यांना देऊ दे. जर भीती असेल की भक्ती खोटी आहे तर ते स्वतःच पाठी वळतील. तुम्हाच मध्ये यायची काहीही गरज नाही. माई, हे विठ्ठलाच्या इच्छेप्रमाणे होते. देवाच्या इच्छेप्रमाणे जे व्हायचं असेल तेच होईल. आपली ही युक्ती उत्तम काम करत आहे. आता याची अभंग नष्ट होती. विठ्ठल विठ्ठल. अरे, ही अभंग तर पाण्यात गेली, सगळी नष्ट झाली. अहो तुकोबा, हे काय केलं बरं तुम्ही? आता सगळी अभंग इंद्रायणीने स्वीकारून घेतली. आता कसं बरं तुम्हाला ती मिळणार? अहो बाबा, ऐकायला हवं होतं आमचं. अगं बाळ, काळजी करू नकोस. माझी विठ्ठू माऊली मला ते अभंग जसेच्या तसेच परत करतील. तसंही त्यांच्या नावाशिवाय मला अन्न आणि पाणी घ्यावंसे वाटत नाही. अभंग हातात आल्यावरच मी अन्न घेईन. अहो, हे तुम्ही काय बोलत आहात? आता ते अभंग परत येणार नाही. तुम्ही घरी चला. हो तुकोबा, घरी जा आणि जेवण घे. आता अभंग नाही मिळायचे. जे व्हायचे होते ते होऊन गेलं. आता ते अभंग नाही येणार परत. जर तसं असेल तर तीच मी माझी विठ्ठू माऊलीची इच्छा समजून आपल्या तपस्याला भेट देईन. पण आता अन्न ग्रहण करेन ते फक्त माझ्या विठ्ठलाने माझे अभंग परत केल्यावरच. अरे मोहन, 13 दिवस झाले ना, तुकारामनी पाणीही नाही पिला म्हणते. हो रामेश्वर गुरुजी, नुसतं नदी काठी बसून विठ्ठलाचे नाव घेत आहे. मूर्ख आहे तो तुकाराम. त्याला अजूनही हे कळलेच नाही की महाराजचा उपवास परमेश्वर स्वीकारत नाही. 13 काय 51 दिवस जरी त्याने उपोषण केले तरी त्याला त्याचे फळ नाही मिळायचे. स्वतःच्या जीवालाच त्रास करून घेईल फक्त. चला, बरं होईल. लवकरच तुकाराम या जगाचे निरोप घेतील.
तुकोबा? अरे 13 दिवस झाली. जे व्हायचं होतं ते घडून गेलं. आता स्वतःला त्रास नको देऊस. काहीतरी खाऊन घे बघ. हो काका, खाऊन घ्या. आता अभंग जाऊन 2 आठवडे झाले. तुम्ही आता नाही यायची ती परत. तुम्ही किती दिवस अजून उपाशी राहणार आहात? अगं बाळ, काळजी करू नकोस. मी काही अभंगांसाठी उपाशी राहत नाही. माझी विठ्ठू माऊलीची इच्छा असेल तसेच घडेल. तुम्ही नका काळजी करू. मला इथेच राहू द्या. माझ्या पुढे काय आहे ते माझी विठ्ठू माऊली माझ्या निश्चय घेतील. पांडुरंग पांडुरंग. बोल बोल बेटा. तुकोबा, तुकोबा, रे तुकोबा, जी फक्त बा. तुकोबा, तुझी भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो. हे घे तुझ्या अभंग. जसेच्या तसे तुला वेद करत जातो. तुझी भक्ती आज जिंकली. खुश राहा. अहो, ते पहा, इंद्रायणी मधून काय बाहेर येत आहे. ते तर तुकाराम काकांची अभंग वाटत आहेत. विठ्ठल विठ्ठल. पण हे कसं शक्य आहे? हे तर स्वतः तुकारामांनी इंद्रायणीला व्हायला होतं. अरे मोहन, हा चमत्कार आहे. आपण चुकलो रे. आपण या संत माणसाला ओळखलोच नाही. आम्हाला माफ करा तुकोबा. आमच्याकडून घोर चूक घडली. आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. उठा उठा. जे झालं प्रभूच्या इच्छेने झालं. तुम्हाला जाणीव झाली ही मोठी गोष्ट आहे. आपण सर्वांनी प्रेमाने विठ्ठलाचे नाव घेतले पाहिजे. भजन आणि अभंगांमध्येच खरे सुख आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेला मार्ग हा प्रेमाचा आहे. हे अभंग आपल्या मनात अशीच गुंजत राहू असं वाटतं. चला आपण सगळी विठ्ठल पूजा करूया. अभंग गाऊया. पाहुनिया विटेवरी विठू भगवंत. दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत. गुरु कृपे साधियला मी आज हा सुपंथ. विठ्ठलाच्या पायी मीन झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी मीन झाली भाग्यवंत.
तुमचा आता आहे ना? हा, मग तुम्ही इकडून येता ना मागून.